इंद्रानगर येथील LIC कॉलनीतील प्लॉट क्रमांक 6 वरील बंगल्यावरून आई, मुलगा व सून यांच्या सुरू असलेल्या वादाला आणखी वळण आले। कैलासवासी विजय वैष्णव बैरागी यांनी आपल्या पत्नी सुरेखा विजय वैष्णव बैरागी यांना मुलगा व सुनेने घराबाहेर काढल्याने बंगलो बक्षीसपत्राद्वारे दिला होता। त्यानंतर नाशिकचे प्रांताधिकारी जतीन रहमान यांनी मुलगा विशाल विजय वैष्णव बैरागी यांना घर सोडण्याचे आदेश देत पुन्हा आईला ताबा देण्याचा निर्णय दिला होता। तथापि सुरेखा बैरागी यांचा आरोप आहे की आदेश असूनही मुलगा व सून त्यांना सतत त्रास, धमक्या आणि वाद घालत आहे। 10 ऑगस्ट 2025 रोजी पतीच्या वर्षश्राद्धानिमित्त त्या घरी गेल्या असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर घरासमोरच मारहाण करण्यात आली। एवढेच नव्हे तर जुन्या कुलुपांचे तोडून नवीन कुलुपे बसवली दिसली। सध्या त्या देवगावकर हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार घेत आहेत। वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस प्रतिसाद मिळालेला नसल्याने त्यांनी सांगितले। पोलिसांकडून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, कोर्टातच लढा असे उत्तर देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सुरेखा बैरागी यांचे म्हणणे आहे की हे घर वडिलोपार्जित नसून त्यांच्या स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेले आहे। आई म्हणून मान देता आपण प्रत्यक्षात अन्याय का रोखत नाही असा सवाल त्यांनी केलाय। यापूर्वी त्यांनी इंद्रनगर पोलीस स्टेशन तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे धाव घेतली होती। गेल्या 5 वर्षांपासून त्या भाड्याच्या घरात राहतात। सुनेने न्यायालयात मी कधीच सासूला घरी येऊ नका असे म्हटले नाही असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात घरात प्रवेश रोखणे व बाहेर मारहाण करणे सुरूच असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। मी सुरेखा विजय बैरागी, मी 5 वर्षापासून घराच्या बाहेर राहते। काल माझ्या मिस्टरांचं म्हणजे 2-3 दिवसापूर्वी वर्ष श्राद्ध होतं पहिलं, म्हणून मी घरी गेले। तिथे गेल्यानंतर त्यांनी मला घरात येण्यास मज्जाव केला। मग मी जे कुलप लावलेले ते कुलप माझे सगळे त्यांनी तोडून टाकले, म्हणजे दुसरे कुलप लावून घेतले। म्हणून मी मागच्या दाराने बघायला गेली की इकडे पण बदललं का काय कुलूप, तर तिथे मला माझ्या सुनेने मारलं वगैरे। माझ्या मुलाने पण तिथे मला धमक्या दिल्या आणि ही मला सतत धमक्या देते की मी तुला संपवल्याशिवाय राहणार नाही। एकाची तर वाट लावली आहे, आता तुझी पण मी वाट लावणार आहे म्हणून। वारंवार पोलीस स्टेशन सगळीकडे सगळं जाऊन केलं, पण मला कोणीही प्रतिसाद देत नाही। आणि आता 5 वर्षापासून सगळं याच्यामध्ये पण कोर्ट कचऱ्यांमध्ये पण चालू आहे। प्रांतांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला होता। ते मला म्हणाले की तुमच्या घरात तुम्हाला जाण्यासाठी कोणी अडवू शकत नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये जाताना पोलीस संरक्षण घेऊन जा म्हणून। पण मला पोलिसांनीही ती साथ दिली नाही तिथे। ते म्हणाले की हे दिवाणी तुमचं आहे, तुम्ही तिकडे बघा। आणि मग सुनेने पण काहीतरी मी असं आणलंय, स्टे आणलाय, आमका आणला असं सांगून त्यांना काहीतरी गोलमाल करते। आणि कुठलाही अर्ज माझा कुठल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। निकाल लागत येतो तो पण माझा लागू देत नाही। म्हणजे याच्या मागे काय गोड बंगाले मला ते कळायला काही मार्ग नाही। इतकंच वाटतं की माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये मी जावं, मला राहायचंय, ते मी स्वकष्टाच आहे, ते काही म्हणजे वडिलोपार्जित ती स्टेट नाहीये। आणि माझे निकाल माझ्या बाजूने लागले। मग जर ज्येष्ठांसाठी आहे म्हणता ना तुम्ही, तर मग करत ते काहीच नाही। मग ज्येष्ठ काय फक्त पत्रकार परिषदेसाठी किंवा पेपरबाजीसाठी किंवा इतर गोष्टींसाठीच आहे का? मुलाचं नाव विशाल विजय वैष्णव बैरागी कोणचा आणि वेदिका विशाल वैष्णव बैरागी। तिथपर्यंत पोहोचूच देत नाही, नाहीच यायचं घरामध्ये, नाही यायचं। आत्ताच्या आत्ता लिहून द्या, आमच्या नावावर करून द्या, मी घरात पाऊल ठेवून देणार नाही। तिथे गेल्यावरती मला ते खूप भयानक त्रास देतात, माझ्यावरती प्रेशर आणतात। जर समजा तुम्ही तिथे मला माझ्या हातपार वरपर्यंत पोहोचलेले आहे, पोलीस स्टेशन काय मला हाताचं मळ आहे, येऊ मी काय करायचं ते करेल, असे गुंडांच्या न्यायच्या अशा धमकी त्याचे वडील पण देत राहत असतात। त्याच्या आधी पण मी म्हणजे पुणा पोलीस स्टेशन, शेंदुर्णी पोलीस स्टेशन, जळगाव पोलीस स्टेशन आणि उद्धव ठाकरे साहेब होते, ह्या सगळ्यांना मी तेव्हा रजिस्टर केलेले आहेत। नमस्कार, माझं नाव सौ शुभांगी प्रमोद बैरागी। मी नाशकात एक वेल नोन आर्टिस्ट म्हणून काम करते। मी गेले 32 वर्षापासून नाशिक शहरात आहे। नाशिक शहरातले बरेचसे मातब्बर आणि ज्यांचं समाजात नाव आहे अशा चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात मी आहे, माझे त्यांचे संबंध आहेत। मी एक सर्वसाधारण व्यक्ती जरी असली तरी देखील मी माझे वडील श्री विजय रामदास बैरागी आणि माझी आई सुरेखा विजय बैरागी यांची मुलगी आहे। 2020 मध्ये कोविडच्या दरम्यान माझा भाऊ आणि भाऊजाई हे जबरदस्तीने आईवडिलांची काळजी घेण्याच्या निमित्ताने खोटं बोलून त्यांच्या घरात आले। दुर्दैवाने वडिलांना कोविड झाला।
कोविडच्या दरम्यान वडिलांना कल्याणला शिफ्ट करावं लागलं, उल्हासनगरला शिफ्ट करावं लागलं. 1.5 महिना ते हॉस्पिटलाइज होते. त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांना शांततेची गरज होती, जी की सूनबाई घरात कधीही त्यांना देत नव्हती. दुपारची झोप म्हणा, औषधं म्हणा, खाणं पिणं वेळेला करायला गेली आई स्वयंपाकघरात तर ती धक्केपुक्के देऊन स्वयंपाकसुद्धा कधीही तिला नीट करू देत नव्हती. अशा अवस्थेत त्यांनी बाहेर राहणं आपल्याला शक्य आहे किंवा सहज सोपं वाटेल या दृष्टिकोनातनं त्यांनी ते निवडलं की आपण बाहेर राहू. भाड्याच्या घरात राहत असताना देखील यांची अतिशय नीच खालच्या दर्जाची वागणूक त्यांना होती. समाजात त्यांच्या नावाने, माझ्या नावाने, माझे पती डॉक्टर प्रमोद अशोकदास बैरागी हे कल्याणला असतात. ते कल्याणला गेले 12-13 वर्षापासून आहेत. त्यांचा नाशिकची काय महिन्यातनं किंवा 3 आठवड्यातनं जो काही आमच्या कुटुंबासाठी वेळ देण्यात, पेशंट कमी झाल्यानंतर त्यांना जो वेळ मिळतो त्या वेळात ते इथे येतात आणि तेवढाच त्यांना आमच्यासाठी वेळ असतो. त्यांचा माझ्या आईवडिलांशी किंवा माझ्याशी किंवा वैयक्तिक माझ्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी हे वेळोवेळी माझे वडील असतानाच त्यांना स्पष्ट केलं होतं. डॅडी, आम्हाला भीक नको, पण तुमचे हे कुत्रे आवरा, या शब्दात त्यांनी सांगितलं होतं. मला एकच मुलगी आहे आणि मी मुलगा होऊ दिलेला नाहीये. मी खूप पुढारल्या विचारांचा आहे आणि जे माझ्या वडिलांना देखील पटलेलं होतं. वडील वारल्यानंतर साधारण 1 वर्षापूर्वी वडिलांवरती मेडिकल अटॅक करण्यात आला. वेळोवेळी वडिलांची शुगर वाढवण्यात आली. ते बाहेर असताना देखील त्यांना मेंटली टॉर्चर करण्यात आलं. का तर 2020 मध्ये माझ्या वडिलांनी त्यांचं राहतं घर, त्यांच्या स्वकष्टाचं स्वकमाईचं घर माझ्या आईच्या नावावर केलं, जे की कुठला LICतले ऑफिसर होते पण शिपाई सुद्धा. त्याच्यानंतर जे आहे तर ते पहिला मान जो आहे तो त्याच्या पत्नीलाच देतो की त्याची ॲश्युरिटी काय आहे, म्हातारपणाची किंवा काय, कोण सांभाळणार आणि का मुलाला द्यायचं. म्हणून त्यांनी मुलाला त्यांचं पिंपळगावची शेती आणि राहतं घर, जे की त्यांना पायामुळे, त्यांच्या ऑपरेशन्समुळे जाऊन येऊन सांभाळणं शक्य नव्हतं, ते मुलाच्या नावी करून दिलेलं आहे. यामध्ये मी, माझी बहीण, आमच्या दोघींचा काहीही एक इंटरेस्ट नाहीये. पण वेळोवेळी खोटं बोलून आम्हाला टार्गेट केलं जातं. आमचा खूप इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही त्यांना तिथे राहू देत नाही असं सांगितलं जातं. गेले 5 वर्षापासून आमचे आईवडील तिथे नाहीत म्हणून आम्ही तिथे पाय ठेवलेला नाही. आमच्यावर खोटे आरोप घेतले जातात. पोलीस त्यांना सपोर्ट करतात, पोलीस प्रेशर आणतात असं सांगायचं आणि आम्हाला कॉपरेट करत नाही. कारण काय, तर तुमच्या हायकोर्टात केस चालू आहे, तुमचा स्टे आहे. स्टे असा नाही सांगत की जो मालक आहे त्या मालकाने घरात जायचं नाही. जी एकल विधवा महिला आहे, जी ज्येष्ठ नागरिक आहे, जिचं वय आता 69 वर्ष चालू आहे, तिने तिच्या घरात जायचं नाही हे स्टे सांगत नाही. स्टे सांगतोय की तुमचा निर्णय लागेपर्यंत तुम्ही त्यांना आश्रित म्हणून राहू द्या. आणि एवढं सांगत असताना सुद्धा माझ्या वडिलांची इच्छा होती, मी तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या वडिलांचा हॉस्पिटलच्या काळातला एक तुम्हाला मी व्हिडिओ सुद्धा दाखवू शकते की त्यांना त्यांच्या घरात जाण्याची किती इच्छा होती, त्यांच्या डोक्यावरती किती हॅमरिंग झालं होतं, त्यांच्या मनात किती अपमान होता, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते. आणि त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांचं वर्ष श्राद्ध त्यांच्या घरात या बाईने करू दिलं नाही. आणि काल त्यांनी हाईट केली आहे की त्यांनी माझ्या आईला मारहाण केली. माझी आई आज इथे ॲडमिट आहे, ती कालपासून ॲडमिट आहे. जेव्हा एखाद्या माणसाचं पोट जरी दुखलं तर तो शेजारच्याला सांगत नाही, तो मित्रपरिवाराला सांगत नाही, तो त्याच्या मुलांनाच सांगतो. त्यामुळे मी माझ्या मोठ्या मुलगी असल्याच्या कर्तव्यामुळे मी जर तिची काळजी घेते तर यांच्या तेही पोटात दुखतो. माझ्यावरती खोटे आरोप केले, मला सुद्धा मारहाण केली, माझ्या बहिणीला मारहाण केली. माझी आई आज ॲडमिट आहे, ती ICUत आहे, तुम्ही येऊन बघून जा. मी पूर्ण न्यायालयाला सुद्धा सांगू इच्छिते की हे तुमची दिशाभूल करतायत. हे प्रत्येक न्यायालयात, साध्या कोर्टात वेगळं सांगणार, हायकोर्टात वेगळं सांगणार, सेशन कोर्टात वेगळी माहिती देणार, खोटे खोटे जबाब देणार, पोलिसांशी वेगळं बोलणार, आमची प्रतिमा त्यांच्यासमोर वेगळी निर्माण करणार, सतत व्हिडिओ, सतत रेकॉर्डिंग. एक 9वीत असलेला मुलगा, एक लहान मुलगा व्हिडिओग्राफर बनवून ठेवलेला आहे. शाळा नाहीये त्यांना, हे संस्कार दिले जात आहेत आणि सगळं हे उलटून आमच्यावरती बोलायचं आहे. वेळोवेळी सगळ्यांना मी CP साहेबांना दिला की आम्हाला आईला प्रोटेक्शन मिळावं, सशुल्क आम्ही प्रोटेक्शन देण्यास तयार आहोत. कारण काय की आम्हाला माहिती होतं की घरात चोरीमारी होणार. अख्खं घर माझ्या आईचं धुवून काढलेलं आहे. एक सुद्धा तिचं 51 वर्ष लग्नाला झालेले होते, एक सुद्धा वस्तू तिथे धड ठेवलेली नाहीये. काही हरकत नाही, काहीच नकोय आम्हाला. पण आम्हाला या वयात, उतार वयात, मी 50शीत आहे, माझी आई आज 70ीत आहे, आम्हाला शांतता हवी. न्यायालयाने लवकरात लवकर आम्हाला काय तो न्याय द्यावा एवढीच माझी इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.